जालना तालुक्यातील मुजे सोन्ना गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत बालमनावर महापुरुषांच्या विचारांचा प्रभाव पडावा म्हणून इयत्ता 4थी वर्गाचे वर्गशिक्षक श्री विजय रामदिनवार सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं वर्गातील विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांवरील पोवाड्यावर गीताद्वारे प्रात्यक्षिक करीत शिकवणी केली। अतिशय सुंदर वातावरणात विद्यार्थ्यांनी सुद्धा या पोवाड्यात आपला सहभाग नोंदवत छत्रपती शिवरायांचा जय जयकार केला। जिल्हा परिषदेच्या या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक विजय रामदिनवार यांनी अशा उपक्रमाद्वारे महाराजांच्या शौर्याची इतिहास विशद केला। इयत्ता 4थीच्या पाठ्यक्रमातील गड आला पण सिंह गेला हा धडा शिकवित होते। यावेळी विद्यार्थी वर्गात याबाबत कमालीची उत्सुकता पाहावयास मिळाली। 1ली ते 5वीपर्यंत असलेल्या या शाळेत सर्व सुविधा असून सदर शाळा ही डिजिटल असून शिक्षक ही आपल्या स्वखर्चातून आगळेवेगळे उपक्रम करताना पाहावयास मिळाले। याबाबत आम्ही थेट शिक्षक विजय रामदिनवार यांच्याशी याबाबत बोललो असता त्यांनी सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा बालमनावर चांगला संस्कार आज पडले तरच उद्या त्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते। आपण जी कृती करतो त्यातून विद्यार्थ्यांना बरंच काही शिकावयास मिळते। गावकऱ्यांच्या सहकार्यातूनच असे कामे होऊ शकतात। आज आम्हाला गावकऱ्यांची मोलाची साथ आहे असेही ते बोलताना म्हणाले। तर सरपंच शरद कदम, मुख्याध्यापक शिवप्रसाद घरडे यांनीही विद्यार्थ्यांचं कौतुक करीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं सर्वांना शुभेच्छा दिल्या। एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे।
गेला पुढे माणसं एकत्र आला त्याने तिचा भाकर उडून दिला इंचा मार उडाला रक्ताने नीलन मारला 80 वर्षाची शेला बाबा होते माझ्यावर धावून आले मामाने मारलं उडाला गेला बाळाला रक्त लागले होते धावला छातीवर मामा बसलेला दाताने फोडला लागला सपासपी बाळाला बराबर आपण सांगितलं तर मला वाटलं की मुलांना असं डोक्यात पक्क बसलं पाहिजे की आयुष्यात विसरलं नाही पाहिजे आणि थोडंसं मुलांना कृती करून दाखवलं किंवा एखादी ॲक्शन कृती किंवा त्या गाण्यामार्फत किंवा एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाने जर करून दाखवलं तर मुले हे पक्क त्यांच्या लक्षात राहते एक असा उद्देश माझा होता. आणि कसं आहे आता उद्याला शिवराय जयंती आहे ती त्याच्या 34 मी हे केलेलं आहे. असे उपक्रम तुम्ही कधी कधी राबवताय कोणत्या कार्यक्रमाचे? आमच्याकडे असे उपक्रम नेहमी असतात म्हणजे 6 जानेवारीला 15 ऑगस्टला असे बरेचसे असतात. सांस्कृतिक कार्यक्रम असतो आमच्या 6 जानेवारीला विविध कार्यक्रम घेतात आणि मुलं आमची अत्यंत हुशार मुलं आहेत. प्रत्येक गोष्टीत ते सहभागी देतात आणि याच्या त्याबद्दल आम्हाला गावकऱ्याचं पण सहकार्य खूप लागतं. गावकरीसुद्धा आम्हाला आमच्या हाकेचे हो देऊन आमच्या मदतीला नेहमी येत असतात. या आता उद्याच्या शिवजयंतीनिमित्त मी आमच्या गावकरी माझे विद्यार्थी आणि सर्व तमाम महाराष्ट्रीय बांधवांना शिवप्रेमींना मी याबद्दल कोटी कोटी शुभेच्छा देतो. शिवजयंतीच्या या निमित्ताने शिवजयंतीच्या औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोन्ना तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांच्यामार्फत यांच्याकडून मी तमाम महाराष्ट्रीय बांधवांना शिवप्रेमींना माझे सर्व चिमुकले विद्यार्थी सर्व गावकरी यांना मी शिवजयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. शुभेच्छा देणारा उद्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये उद्या साजरी करायची आहे. त्या अनुषंगाने आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्याची तयारी असेल आमच्या सर्व गावकऱ्याची तयारी असेल अतिशय जोमाने सुरू आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होतेच परंतु सर्वसामान्याचे शेतकऱ्याचे आणि महाराष्ट्र देशाची शान होते. म्हणून राजे शिवछत्रपती महाराजांची जयंती ही एक उत्साहीदायी सण असल्यासारखी साजरी होत आहे उद्या आमच्या गावामध्ये. आणि त्याबद्दल मी सरांचे गावकऱ्यांचे आणि आपण आल्यात त्याबद्दल मी शुभेच्छा देतो. युगामध्ये ही लोकशाही अबाधित राहण्यासाठी शिवछत्रपती महाराज हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत आणि आदर्श व्यक्तिमत्वाचे विचार आपल्या गावामध्ये रुजवावे. राजाचा अभिमान असावा आणि राजाच्या विषयी एक भावना चांगली आहे आणि त्यांचे विचार मनामध्ये शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा शिवाजी महाराजांचे विचार जर अवगत केले तर निश्चितच आपल्या भविष्यातील आपल्या जीवनामध्ये